हॅलो एव्हरीवन, एएस स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. होप तुम्ही सगळे चांगले असाल आणि प्रिपरेशन पण खूप चांगलंच चाललं असेल. तर आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MS सेट 2022 ची जी येणारी एक्झाम आहे, जी की 26 मार्च 2023 मध्ये होणार आहे, त्यासाठी PYQ सॉल्व्ह करत आहोत. याच्या आधी मी टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड याच्यावर पूर्ण जे PYQ आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत फ्रॉम इयर 2013 टू 2021. समजा बघितले नसाल तर प्लीज चॅनलला व्हिजिट करा आणि प्लेलिस्टमध्ये MS सेट प्रिपरेशन या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला सर्व काही ते भेटून जाईल. ओके, आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण कम्युनिकेशनचा जो युनिट आहे त्याच्यावर PYQ सॉल्व्ह करणार आहोत विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन. ज्याच्यामध्ये मी 2018 आणि 19 चे सर्व काही जे MCQ झालेले आहेत ते सॉल्व्ह करणार आहेत. प्लीज लेक्चरला कम्प्लिटली बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात. आणि समजा अजून सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझा येणारा लेक्चर तुम्हाला लगेच भेटून जाईल. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल, कम्युनिकेशन मीन्स. हा जो क्वेश्चन आहे तो 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता. ओके, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं डॉक्टर देवल यांच्या मते कम्युनिकेशन म्हणजे काय आहे. ओके, तर प्रत्येक वर्षी ना एखाद्या थिअरीजवर आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळतो. जर आपण 2021चा पेपर बघितला किंवा 2020 मधला पेपर बघितला त्याच्यात पण आपल्याला थिअरीजवर एक क्वेश्चन आलाच होता. आता यावर्षी पण जे आहे ते डॉक्टर देवल कम्युनिकेशन बद्दल काय बोलतात याच्यावर आपल्याला क्वेश्चन जो आहे तो विचारला गेला आहे. ओके, तर यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे शेअरिंग ऑफ आयडिया, सेकंड आहे शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, थर्ड आहे परसेप्शन अँड लास्ट आहे शेअरिंग ऑफ इमोशन. ओके, सो कम्युनिकेशन म्हणजे काय तर कम्युनिकेशन इज अ ॲक्ट ऑफ conveying message from one entity or a group to the another through the use of mutual understanding or a science. So the communication is a two-way process. In simple word, communication म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणे एका माणसाकडून दुसऱ्या माणसापर्यंत. ओके, आणि जी कम्युनिकेशन असते ना ते टू वे प्रोसेस असते. त्याला आपण वन वे प्रोसेस असं नाही म्हणत, टू वे प्रोसेस म्हणतो. ओके, ज्यावेळी एक माणूस कम्युनिकेट करतो, काही आपल्या आयडिया जे आहे ते शेअर करतो, त्यावेळी दुसरा जो पर्सन असतो तो पण त्याला जे आहे ते रिस्पॉन्स देतो, म्हणजे आपला पण फीडबॅक देतो. राईट, सो जी कम्युनिकेशन जी आहे त्याला टू वे प्रोसेस असं म्हटलं जातं. सो इट इज अ पॉवरफुल मीन्स ऑफ अ एक्सप्रेशन. कम्युनिकेशन अकर बिटवीन द सेंडर अँड द रिसिव्हर. जी कम्युनिकेशन जी आहे ते अकर होते कोणाकोणामध्ये तर सेंडर आणि रिसिव्हर. सेंडर कोण जो की मेसेज ट्रान्सफर करत होतो आणि रिसिव्हर कोण जो की मेसेज घेत होतो. ओके, सो कम्युनिकेशन ब्रिंग अ ह्युमन बीइंग टू प्रेझेंट ॲट द different places closer or also bring the happiness. So in the life of a human being, communication play a important role. So communication is a basically transmission of a data or a information from the sender to the receiver with the help of a medium. Right? सो एखादी मेसेज आपण ट्रान्सफर करतो, पण कशी ट्रान्सफर करतो यासाठी पण आपण मीडियम यूज करतो, चॅनल यूज करतो. राईट, आता माझा जो लेक्चर आहे तो मी तुम्हापर्यंत ट्रान्सफर करत आहे बाय सिटिंग ॲट अ होम. राईट, मी माझ्या घरातून तुम्हाला हा लेक्चर प्रोव्हाइड करत आहे आणि यासाठी मी इंटरनेटचा वापर करत आहे. करेक्ट, इंटरनेट थ्रू तुम्हाला ते भेटत आहे. तुम्ही तुमचा मोबाईल यूज करून किंवा लॅपटॉप यूज करून थ्रू द यूट्यूब हा लेक्चर बघत आहात. करेक्ट, So according to Dr. Deval, communication is a interaction of human being and it is a sharing of experience. तर या प्रश्नाचं इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी. ओके, to select media to teach a lesson to the class, teacher should consider objective of a lesson, age group of a student, knowledge about the media to be used and. हा जो क्वेश्चन आहे तो 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये विचारलं गेलं होतं धडा शिकवण्यासाठी माध्यम निवडणे, वर्ग शिक्षकांनी विचार करावा, धड्याची उद्दिष्टे, वयोगट विद्यार्थ्यांचे, माध्यमाचे ज्ञान वापरण्यासाठी आणि यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे टीचिंग मेथड, सेकंड आहे टीचिंग एड्स, थर्ड आहे मास मीडिया अँड लास्ट आहे इव्हॅल्युएशन सिस्टम. So to select the media, a teacher to teach a lesson to the class,
अ टीचर शुड कन्सिडर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ लेसन. करेक्ट. ज्यावेळी आपण एखादा लेसन शिकवत असतो तर त्याचा मेन मोटिव्ह काय आहे. आता बघा, मी जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करत आहे, पण याच्यामध्ये पण माझा काहीतरी मोटिव्ह आहे. करेक्ट. काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळेच तर मी सॉल्व्ह करत आहे. जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारत होते आणि तुम्हाला पण याची हेल्प होईल. हाच माझा मेन मोटिव्ह आहे. राईट. सो सेकंड इज अ एज ग्रुप ऑफ द स्टुडंट. ज्यावेळी एखादी टीचर लेक्चर घेत असते, आता मी एक्झाम्पल इथे माझंच घेईन, कारण इथे बघा, जे सेटची एक्झाम देत आहेत ते ऑलरेडी मास्टर्स क्लिअर आहेत. करेक्ट. किंवा मास्टरच्या सेकंड इयरला आहेत. त्यामुळे एवढं काही मला डीप स्टडी करायची गरज पडत नाही किंवा तुम्हाला सांगायची गरज पडत नाही, किंवा कारण तुम्ही ऑलरेडी हे शिकून झाला आहात. सो तुम्हाला बेसिक तर नॉलेज माहितीच आहे. करेक्ट. सो तुमची जे एज ग्रुप आहे तो ऑलरेडी 20 क्रॉसच असेल. राईट. सो त्यानंतर नॉलेज अबाउट द मीडिया टू बी यूज. कुठच्या प्रकारची मीडिया मी यूज करणार आहे ते पण मला नॉलेज असायला पाहिजे. अँड लास्ट वन इज अ टीचिंग एड. आता टीचिंग एड कुठचा यूज करते टीचर हे पण इथे इम्पॉर्टंट आहे. ओके. सो ऑब्जेक्टिव्ह माहीत असणं, एज ग्रुप माहीत असणं, नॉलेज असणं मीडियाचं, प्लस टीचिंग एड जो काही यूज करणार आहे, जे काही एक्स्ट्रा मटेरियल यूज करणार आहे, सपोर्टिव्ह मटेरियल, ते पण इथे टीचरला एखाद्या माहिती असणं खूप गरजेचं असतं ज्यावेळी आपण एखादा लेसन शिकवत असतो. ओके. सो द टीचिंग एड आर द डिव्हाइस बाय विच अ टीचर हेल्प द स्टुडंट टू क्लॅरिफाय, establish and correlate the accurate concept. It means all the material used to facilitate a understanding of a written or a spoken word. जर आपण टीचिंग एडचं एक्झाम्पल बघायला गेलो तर यामध्ये व्हिडिओज येईल, ऑडिओ व्हिडिओ हे येईल, पीपीटीज येईल. ओके. ही जी एक्झाम्पल आहेत ती टीचिंग एडची आहेत, ज्यामध्ये आपण लहान मुलांना चित्र पण दाखवू शकतो. जे काही सपोर्टिंग मटेरियल आपण यूज करतो एखादा लेसन शिकवायला, त्यालाच आपण टीचिंग एड असं बोलतो. ओके. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी. टीचिंग एड हे जे आहे ते करेक्ट आन्सर आहे इथे. ट्रॅफिक सिग्नल्स आर अ एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ कम्युनिकेशन. हा जो क्वेश्चन आहे तो 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं ट्रॅफिक सिग्नल्स जे आहेत ते कुठच्या प्रकारच्या कम्युनिकेशनची एक्झाम्पल्स आहेत, ज्यामध्ये पहिला ऑप्शन आहे मास, सेकंड आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, थर्ड आहे व्हर्बल कम्युनिकेशन, अँड लास्ट आहे वन टू मेनी कम्युनिकेशन. ओके. सो द टर्म कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड communis, or we can say the communicare. Okay. So the communication is an exchange of the message or a information between the person to the person, and we consider the communication is a two-way process. Correct. Now communication, there will be a two type. Verbal communication is there and non-verbal communication. आता verbal communication म्हणजे काय आणि non-verbal communication म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. तर verbal communication जिथे आपण the word verbal come from the lead Latin word that is a verbum, which stand for the word. So communication through the word is called a verbal communication. Okay. आता इथे जे आहे ना लेक्चर जो प्रोव्हाइड करत आहे मी ते एक्झाम्पल आहे वर्बल कम्युनिकेशनचे, कारण इथे मी जे आहे ती वर्ड्स यूज करत आहेत, ओरली तुम्हाला सांगत पण आहे. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ दी वर्बल कम्युनिकेशन. ज्यावेळी आपण बोलतो एखाद्याशी त्याला वर्बल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. ओके. जिथे ओरल आणि रिटन हे दोन्ही इन्क्लूड केले जातात वर्बल कम्युनिकेशन मध्ये. ओके. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे जिथे आपण सिम्बॉल्सचा वापर करतो. एक्झाम्पल इज एक्सप्रेशन. ज्यावेळी एखादी गोष्ट मी विदाउट बोलण्याशिवाय जी करत असते, काहीतरी सांगत असते, एक्सप्रेस करत असते किंवा हालचाल करत असते, बॉडी मुवमेंट करत असते, ते सर्व काय येईल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये. का नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये येईल, कारण इथे मी व्हर्बल किंवा रिटन कम्युनिकेशनचा वापर करत नाही आहे. सो एखादा सिम्बॉल दाखवणे त्यालाच आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. ओके. So traffic signals are an example of non-verbal communication. Okay. इथे ट्रॅफिक सिग्नल्सची नॉन व्हर्बलची कम्युनिकेशन का आहे, तर कारण इथे कोणीही आपल्याला बोलून किंवा रिटन लिहून नाही दाखवत. राईट. इथे फक्त आपल्याला सिम्बॉल्स दिसतात, त्यामुळे हे जे आहे ते एक्झाम्पल आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे. Customer coming to the mall and sharing some common interest and a group-based activity
are steadily increasing. This is the example of which type of group. हा जो क्वेश्चन आहे तो 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलं होतं. तर सेंटेन्स असं होतं, मॉलमध्ये येणारे ग्राहक आणि काही सामान्य सारांश सामायिक करणे आणि गट आधारित उपक्रम सातत्याने सुरू आहेत, वाढत आहे, याचे हे उदाहरण आहे. ज्यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे ओपन, सेकंड आहे क्लोज, थर्ड आहे पीयर टू पीयर अँड लास्ट आहे हायरार्चिकल. ओके, सो from the very beginning of our life, the human are the part of one group or the other. So from the moment of a person to born, he or she is a member of the family, which is the group. Okay. इथे असं म्हटलं जातं की ज्यावेळी एखादा मूल जन्माला येतं त्यावेळी पण तो एखाद्या ग्रुपचा पार्ट असतो. बिकॉज वी आर सेइंग ज्यावेळी मूल जन्माला येतं त्यावेळी आपण म्हणतो ती त्या फॅमिलीला बिलॉंग करते. करेक्ट. She or he is a member of that family, right? So starting from the mother-child relationship, we enter into the family group. After that, we enter into the peer group, neighborhood group, social class group, religion group. म्हणजे प्रत्येक वेळी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण एखाद्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व असतोच. करेक्ट. ज्यावेळी आपण शाळेत जातो त्यावेळी आपल्या मित्रांसोबत असतो. ज्यावेळी आपण सोसायटीमध्ये कधीतरी जातो त्यावेळी आपण त्या सोसायटीचा पार्ट असतो, आपण फॅमिलीचा पार्ट असतो. करेक्ट. सो आपण एखाद्या ग्रुपमध्ये असतोच. Right? So customer coming to the mall and sharing the same common interest and a group based activity is steadily increasing. It is an example of peer group. So peer are equal individual who are usually of the same age. आता peer म्हणजे कोण? तर ते individual who are equally of the same age, okay, gender or a social status and who share the interest. मॉल मध्ये बेसिकली कोण जातात? So who are the rich? एखादा पुअर पर्सन असेल तो मोस्टली मॉलमध्ये नाही जात. का नाही जात? कारण त्याला ते प्रिफरेबलच नसतं. राईट. कारण एवढं समजा पैसे असले तरच त्या मॉलमध्ये मी जाऊ शकते ना. सो कोण जातात मोस्टली? रिच पर्सन जाईल. असं नाही म्हणत मी की पुअर पर्सन जातच नाही, जात असेल, पण मोस्ट ऑफ द पीपल हु आर गोईंग इन द मॉल आर द रिच पीपल. करेक्ट. अँड दे आर द शेअरिंग द common interest. So peer group has the important role, especially in the present modern society, in influencing the choices and a decision about the educational courses to be pursued and a career to the taken. And this group are formed by the member who enjoy the similar social activity, political belief, religion value and other common bond. So peer relationship and a friendship become the more important as children grow into the early adolescent. लाईफच्या पुढच्या स्टेजवर आपल्याला जी फ्रेंडशिप असते ती इम्पॉर्टंट असते. ज्यावेळी आपण ॲडोलसंट स्टेजवर असतो. करेक्ट. त्यावेळी आपण अशा स्टेजमध्ये असतो ज्यावेळी आपल्याला जास्त एन्जॉय करायला लाईक असतं ॲडोलसंट स्टेजमध्ये, स्पेशली ज्यावेळी आपण कॉलेज वगैरेला असतो. राईट. सो द पियर ग्रुप कन्सिस्ट ऑफ अ रिलेशनशिप बेस्ड ऑन द म्युच्युअल रिस्पेक्ट, अप्रिसिएशन अँड लाइकिंग. आपण अशाच मुलाची फ्रेंडशिप एक्सेप्ट करतो ज्याचा इंटरेस्ट किंवा आपल्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल, म्युच्युअल इंटरेस्ट असेल. राईट. सो इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. Customer coming to mall and sharing the same common interest and a group-based activity are steadily increasing. This is an example of peer-to-peer group. Sometimes mass media mislead society because receivers are. हा जो क्वेश्चन आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झालेला आहे आणि हा क्वेश्चन 2019च्या क्वेश्चन पेपर मध्ये आला आहे. ओके. सो क्वेश्चन जो होता तो मास मीडियावर बेस होता. मास मीडियावर जे असतं ते क्वेश्चन्स एखादा येऊ शकतो, त्यामुळे मास मीडिया जो कन्सेप्ट आहे तो जरा अंडरस्टँड करून घ्या. ओके. तो समटाइम जी मास मीडिया असते ना ती मिसलीड करते सोसायटीला. काय मिसलीड करते? कारण जे रिसिव्हर जे आहेत ना ते काय आहेत असं विचारलं गेलं आहे, ज्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो आहे हेट्रोजेनियस, सेकंड आहे इन अ लार्ज नंबर, थर्ड आहे इलिटरेट अँड लास्ट आहे क्रिटिकल. सो मास मीडिया म्हणजे काय? तर इट मीन्स वेअर बाय द मास प्रोड्यूस द मेसेज आर अ ट्रान्सफर टू अ लार्ज or anonymous and heterogeneous masses of the people. Through the industrial and communication resolution have a change face over the country.
मास मीडिया म्हणजे काय, ज्याचा आपण टीव्ही किंवा रेडिओ प्लस इंटरनेट याचा ज्यावेळी आपण यूज करतो, that is an example of the mass media, right? I'm sharing my lecture through the internet. It is an example of the mass media. By sitting at a home, I can share my lecture to you, and you can watch this lecture by sitting at anywhere or in any corner of the world, right? फक्त तुम्हाला इंटरनेट कनेक्शन असणं इथं गरजेचं आहे. So sometimes the mass media mislead the society because the receiver are heterogeneous, because the receiver can be in a large or a small number, illiterate or a literate. Here the word heterogeneous include every individual of the society. Okay. सेम क्वेश्चन आला होता 2020 मध्ये. फक्त फ्रेमिंग जे होतं ना क्वेश्चनचं ते जरा डिफरंट होतं आणि इथे फक्त हायड्रोजनियस असं आन्सर दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑडियन्स आर हायड्रोजनियस असं काहीतरी होतं. ओके, क्वेश्चन सेमच होता, फ्रेमिंग जरासं डिफरंट होतं. सो लक्षात घ्या कसे क्वेश्चन फ्रेम केले जातात ते. ओके, इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. Which of the following is a correct full form of CBFC in the context of Indian film? हा जो क्वेश्चन आहे तो 2018 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं खालीलपैकी कोणते बरोबर आहे संदर्भात CBFC चे पूर्ण स्वरूप भारतीय चित्रपट. ज्यासाठी पहिला ऑप्शन आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, सेकंड आहे सेन्सर बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट, थर्ड आहे सेंट्रल बोर्ड फॉर अ फिल्म कॉन्सनशिप अँड लास्ट आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन. सो हियर द CBFC जो आहे तो स्टॅच्युटरी बॉडी आहे अंडर द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. ओके, which is a regulated the public exhibition of the film under the provision of Cinematographic Act 1952. ओके, याचं विजन आपण जर बघायला गेलो तर याचं विजन काय आहे, टू एन्श्युअर गुड अँड हेल्दी एंटरटेनमेंट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन फॉर द Cinematographic Act 1952 and the Cinematograph Certification Rule 1983. मिशन जर आपण बघितलं तर आहे टू एन्श्युअर द हेल्दी एंटरटेनमेंट, करेक्ट, टू मेक द सर्टिफिकेशन प्रोसेस ट्रान्सफर्ड अँड रिस्पॉन्सिबल, टू क्रिएट द अवेअरनेस अमॉंग द advisory panel members, media and a filmmaker about the guidance for a certification and the content trend in the film through the workshop and the meeting. Fourth आहे to adopt the modern technology for the certification process. Then आहे to maintain the transparency about the board activity through the voluntary disclosure, and last आहे to develop the CBFC as a center of excellence. Okay. सो इथे जे फुल फॉर्म आहे CBFC चं ते आहे ऑप्शन नंबर ए सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जर्नलिझम व्हॉट इज मीन बाय पेज 3 न्यूज. हा जो क्वेश्चन आहे तो 2018 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं द कॉन्टेक्स्ट ऑफ जर्नलिझम व्हॉट इज मीन बाय पेज 3 न्यूज. ओके, सो त्यासाठी जो पहिला ऑप्शन इथे आहे तो आहे hard news about politics, society, etc. published on page number 3 of the newspaper. Second आहे soft story on social and personal life of celebrity and a star. Third आहे news about the rape, murder and other crime published on page number 3 of the newspaper. And last आहे investigation and analytical news about the corruption published on page number 3 of the newspaper. So the page 3 culture has adopted from the British tabloid newspaper The Sun. Okay, and the first feature appeared in November 1970 to print a large photograph of the glamour model. So this page is also known as the celebrity page. Page number 3 जी आहे याला आपण celebrity page असं पण म्हणतो. Okay, so it is a reflection between the media and a celebrity. So it covers the entertainment news, games, life of a celebrity, then is the cooking recipes, fashion, gossip, models, etc. So young star of a society are a main focus of this news.
सो समजा तुम्हाला सेलिब्रिटीज किंवा मॉडेलची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा फॅशनची इन्फॉर्मेशन, कुकिंग रेसिपीज पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पेज नंबर 3 ला व्हिजिट करावं लागेल. ओके, so therefore in the context of a journalism, page 3 news include the soft story on the social and the personal life of celebrity and stars. So option number 2 is correct here. In the context of computer generated text, identify the non-verbal clue from the following. तर हा जो क्वेश्चन आहे तो 2018च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं ऑन दी क्वेश्चन ऑन दी कॉम्प्युटर जनरेटेड टेक्स्ट आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं होतं द ऑड नॉन व्हर्बल क्ल्यू फ्रॉम दी फॉलोविंग, ज्यासाठी पहिला ऑप्शन होता बोल्ड, सेकंड होता इमोटिकॉन, थर्ड होता इटॅलिक अँड लास्ट होता अंडरलाइन. Okay, so digital icon on the sequence of the keyboard symbols that serve to represent a facial expression for a smiling face is emoticon, short of a emotion icon, are used in the digital message or a text to convey the writer emotion and clarify the intent, or it is a pictorial representation of a facial expression. Emojis आपण यूज करतो ना, त्याचं आहे हे. सो ज्यामध्ये आपण डिफरंट इमोजीस यूज करतो आपला बिहेवियर किंवा आपला मूड दाखवण्याकरता, राईट. समजा आपण हॅपी असलो तर आपण तो हॅपीचा जो इमोजी आहे तो यूज करतो, रागात असलो तर तो रागाचा इमोजी यूज करतो, राईट. सो इट इज अ पिक्चरिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ फेशियल एक्सप्रेशन युजिंग द कॅरेक्टरिस्टिक, युजिंग द पंक्च्युएशन मार्क, नंबर अँड लेटर टू एक्सप्रेस द पर्सन फिलिंग or the mood or a time saving, right? Now what is a bold? Bold font is any text that is a darkened to help the emphasis or a remark to comment, ज्यामध्ये आपण बोल्ड करतो एखाद्या वर्डला. Then is a italic. It is a style font that slide the letter, ज्यामध्ये जे लेटर्स असतात ते जराशी स्लाइड दिसतात आपल्याला. ओके, वन साइडला जराशी बेंड दिसतात. त्यानंतर आहे अंडरलाइन. अंडरलाइन करणं म्हणजे काय, तर एखाद्या वर्डच्या खाली लाईन मारणं, त्यालाच आपण अंडरलाइन करणं असं बोलतो, राईट. सो तर याच्यामध्ये आपल्याला ऑड वन सिलेक्ट करायचं आहे. तर जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, ज्याच्यामध्ये आपण इमोशनचा यूज करतो, इमोजीसचा यूज करतो. कारण जे बोल्ड किंवा इटालिक किंवा अंडरलाइन जे आहे ते आपण फक्त एका वर्डला यूज करतो, ज्यामध्ये आपण त्या वर्डला बोल्ड करतो, त्याच वर्डला इटालिक करतो आणि वर्डला अंडरलाइन करतो. बट इमोजीस जे आहेत ते याच्यामध्ये येतात का, तर नाही. त्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे ते बी आहे, कारण आपल्याला ऑड वन सिलेक्ट करायचं आहे. ओके. From the perspective of an advertiser, what is the ultimate criteria of a success of advertisement as a communication? हा जो क्वेश्चन आहे तो 2018च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ ॲडव्हर्टायझर द अल्टिमेट क्रायटेरिया ऑफ अ सक्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ॲज अ कम्युनिकेशन, ज्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तो आहे द ॲड इज अ रिमेंबर बाय अ लार्ज जनरल पब्लिक. सेकंड आहे द ॲड इज अ एक्सेप्टेड अँड इंटरनॅशनलाइज बाय टार्गेट ग्रुप. थर्ड आहे द ॲड इज aesthetically liked by a large general public. And last आहे the ad is discussed by target group. So the advertisement is a notice or a public announcement to promote the product or a service. Okay, advertisement काय असते, तर ज्यामध्ये आपण एखाद्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसेसना प्रमोट करतो, त्यालाच आपण ॲडव्हर्टिजमेंट म्हणतो, राईट. आणि मेन जो एम असतो ॲडव्हर्टिजमेंटचा तो काय असतो, कन्वे करणं अपोजिट पर्सनला, कस्टमरला कन्वे करणं अबाउट द सर्व्हिसेस और अ प्रोडक्ट as a best. So the advertiser become a successful when the service or a product get a accepted and a popularity. So it is a clear that advertisement fulfill the criteria of a successful communication, while the information or a message that the product and the services is the best has reached the target group and it accept and internalize as its a feedback. सो त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल इथे ते येईल ऑप्शन नंबर बी, द ॲड इज अ एक्सेप्टेड अँड इंटरनलाइज बाय दी टार्गेट ग्रुप.
A teacher who considers knowledge is an existing preliminary in the student ability to interpret generally tend to emphasis more on. हा जो क्वेश्चन आहे तो 2018 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता. तर क्वेश्चन असा होता की ज्ञान मागणारा शिक्षक प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्तित्वात असल्याने अर्थ लावण्याची क्षमता सामान्यात तत्काळ यावर अधिक जोर देण्यासाठी, ज्यासाठी पहिला ऑप्शन आहे पॉवरफुल लेक्चरिंग, सेकंड आहे ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन, थर्ड आहे प्रेझेंटेशन अँड लास्ट आहे डिस्कशन अँड नेगोसिएशन. ओके, सो डिफरंट टीचिंग मेथड इज अ यूज बाय अ टीचर. एखादी टीचर ज्यावेळी शिकवत असते त्यावेळी ती जी आहे ती डिफरंट टीचिंग मेथड यूज करते अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द स्टुडंट. ओके, सो from the choosing one, the teacher may classify the student based on their ability. एखाद्या स्टुडंटची ॲबिलिटी काय आहे, त्या क्लासमध्ये मुलांना कुठची मेथड इझी पडेल याच्यावरच जी आहे ती टीचर जी आहे ती हे आपलं सिलेक्ट करणार, टीचिंग मेथड सिलेक्ट करणार. करेक्ट. सो ज्यामध्ये आपण जर बघायला गेलो लर्नर सेंटर मेथड आणि डिस्कशन अँड नेगोसिएशन मेथड, तर लर्नर सेंटर मेथड जी आहे तिथे जो इट इज अ गिवन टू अ children expression and need to provide the ample opportunity for a children to foster their strategy of a learning to perform a task and a classroom activity. Learner center मध्ये जी मुलं असतात त्यांना जी आहे ती मोर इम्पॉर्टन्स दिलं जातं, ज्यामध्ये त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज दिली जाते. ओके, शिफ्ट द फोकस ऑफ अ इन्स्ट्रक्शन फ्रॉम अ टीचर टू द लर्नर, feasible curriculum, varied method of teaching, varied learning experience, varied learning time, varied method of assessing children process. हे सर्व काही आहे ते लर्नर सेंटर मेथड मध्ये कव्हर होतं. आणि डिस्कशन मेथड मध्ये थीम बेस्ड इंटरॅक्शन अमॉंग द पार्टिसिपंट दॅट एनहॅन्स द इंटरॅक्टिव्ह स्किल ऑफ द स्टुडंट, जी की प्रमोट करते एक्सचेंज ऑफ अ आयडिया अमॉंग द इंडिव्हिज्युअल ऑफ अ ग्रुप और अ स्पेसिफिक टॉपिक, and it is also known as leaderless discussion. Okay, so a teacher who considers the knowledge as an existing preliminary in the student ability to interpret generally tend to emphasize more on the discussion and negotiation. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी. Discussion and negotiation is the correct answer for this question. Dennis McCullough defined communication as a process which increases the commonality but also require element of commonality for it to occur at all. Which of the following cannot be a logical reasonable inference of this definition? Again बघा 2021 मध्ये 20 मध्ये आणि 19 मध्ये पण एखाद्या थिअरीज वर क्वेश्चन्स आलाच आहे जो की फर्स्ट येतो, पण 2018 मध्ये जो आहे तो लास्ट क्वेश्चन दिलेला आहे, म्हणजे 6वा क्वेश्चन जो आहे तो थिअरीज वर बेस आहे ऑफ डेनिस McCulloughच्या. ओके, ज्यासाठी जो पहिला ऑप्शन इथे आहे तो आहे कम्युनिकेशन डिपेंड ऑन कल्चरल लोकेटेड ॲट द व्हेरियस लेवल. देन आहे सेंडर इज अ मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. सी आहे कम्युनिकेशन इंट्रोड्यूस अ चेंज इन अ सेंडर अँड अ रिसिव्हर. अँड लास्ट ऑप्शन आहे कम्युनिकेशन क्रिएट शेअर सिम्बॉलिक एन्व्हायरमेंट. सो कम्युनिकेशन इज अ two-way process. Correct. So according to Dennis McCullough defined communication as a process which increases the commonality but also required element of a commonality for its occur at all. So according to the given statement of Dennis McCullough, the inference can be drawn are communication depend on the cultural located at the various level. Communication include a change in the sender and the receiver. Communication introduces a change in the sender and the receiver, but it does not talk at all about the importance of a sender above any other the component of the process of the communications. Okay, so इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी. Sender is a more important for the process of the communication. Okay, so I hope all these things are clear to you. समजा एखादा डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये लिहा, जेणेकरून मी तुमच्या कमेंटला नक्की आन्सर करेन. ओके, आणि जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. आणि जर समजा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी ऑलरेडी टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड याच्यावर PYQ सॉल्व केलेले आहेत. जर समजा बघितले नसाल तर प्लीज बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल आणि तुम्हाला माहिती पण पडेल कशा प्रकारचे क्वेश्चन्स त्या लेसनमधून विचारले जातात. हा जो आहे तो 3rd युनिट आहे कम्युनिकेशन. त्यानंतर मी ICT हा युनिट कव्हर करेन. ओके.